महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मात्र भाषेवरून कुणासोबतही मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. हिंदीसोबत मराठीचा वादच नाही, मराठीसह कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात दिल्ली JNUमध्ये विद्यार्थी संघटनेची निदर्शनं. महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप. मराठी अध्यासन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यानचा प्रकार. मैं मराठी नहीं बोलूंगा ऐसा नहीं चलेगा. हा महाराष्ट्र आहे, पहिलं इथं मराठी चालतं, अजित पवार यांनी सुनावलं. महाराष्ट्रात 6,000 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा. आमदार रोहित पवार यांचा आरोप. घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक झाल्याचा दावा. देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंह यांची दिल्लीत भेट घेतली. आज दिल्लीमध्ये फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठका. अमित शहा देखील भेटण्याची शक्यता. राज्यात आज पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी. कोकणातील विशेष रेल्वे गाड्यांची वेटिंग लिस्ट 1000 पार. काही गाड्यांचं तिकीट मिळणंही कठीण. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होण्याची शक्यता. भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी. भारतामध्ये ब्रिटिश गाड्या, ब्रँडेड कपड्यांसह अनेक वस्तू स्वस्त होणार, तर ही महाराष्ट्रासाठी अमर्याद संधी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कराराचं स्वागत. भारत चीनमधील नोकर भरती कमी करून अमेरिकेमधील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या. गुगल, मायक्रोसॉफ्ट कंपनीला डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. भारतीय टेक कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता.